गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्दं विषमाळन्दिवल्लभं ज्ञानेषु भगवान् विष्णु निवृत्ति भगवान् हरे सोपानु भगवान् ब्रह्मा मुक्ताख्यात ब्रह्मचित्कला ब्रह्मानंद परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीत गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीततद्गुणं रहितं सद्गुरुं नमामि। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहर सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार मी आता। येत एकची लीला तरली जे सर्व भावे मज भजले एलीच तडी सरले माया जाळ। प्रस्तुत प्राप्तस्थळी प्रवचन रूपी सेवेकरिता निवडलेली ओवी। ज्ञानियांचे राजे साधकांचा मायबाप योग्यांची माऊली अनाहतांची माय वैष्णवांचे अग्रगणित अनेक विशेषणाने युक्त असलेली अलंकापूर निवासी कैवल्य सम्राट संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय यांच्या ज्ञानेश्वरीतील 7व्या अध्यायातील 97 क्रमांकाची ओवी आहे। ही ओवी आपणासमोर सेवेकरिता निवडलेली आहे। या ओवीचा अर्थ असा आहे, माया नदी तरुण जाणे शक्य नाही असं जर तुम्ही म्हणत असाल तर तसं काहीही नाही आहे। भगवंत म्हणतात जर तुम्हाला माया नदी तरुण जायचं असेल तर सर्वप्रथम मला तुम्ही भगवंताला शरण गेलं पाहिजे। भगवंताला एकदा आपण शरण गेलो की माया नदी ही आपण सहज तरुण जाऊ शकतोय असा हा थोडक्यात या ओवीचा अर्थ आहे। प्रवचनाला सुरुवात करण्याआधी थोडासा परिहार देणं ते गरजेचं आहे। सालाबादप्रमाणे याही वर्षी आपलं जांभळी नाका विठ्ठल मंदिर येथे खास करून महिलांसाठी हा अखंड हरिनाम सप्ताह विश्वनाथ विनायक पंडित चॅरिटेबल ट्रस्ट ठाणे या माध्यमातून हा सप्ताह चालू झालेला आहे। त्यांना मी खूप त्या ट्रस्टीवाल्यांना किंवा मंडळाला मी धन्यवाद देऊन मी माझ्या प्रवचनाला सुरुवात करते। या भूमितलावर जो जीव जन्माला आलेला आहे त्याला ज्ञानोबाराय उपदेश करतात। मग आता प्रश्न असा आहे की कोणता जीव जन्माला आलेला आहे? जीव तर अनेक आलेले आहेत, कितीतरी आलेले आहे। या भूतलावर जीव अनेक आलेले, आपल्याला त्यांना नावंसुद्धा सांगता येणार नाहीत एवढे जीव आलेले आहेत। थोडक्यात जर सांगायचं झालं तर पहा, गोट्यात राहणारे सुद्धा जन्माला आलेले आहेत, जमिनीवर सरपटणारे जन्माला आलेले आहेत, पाण्यात राहणारे सुद्धा जन्माला आलेले आहेत, आकाशात भ्रमण करणारे जन्माला आले आहेत, झाडावर बसणारे सुद्धा जन्माला आलेले आहेत, जंगलात राहणारे सुद्धा जन्माला आले आहेत। मग ज्ञानोबाराय यांना उपदेश करतात का? तर नाही। कारण या कलियुगामध्ये 4 युनी सांगितलेल्या आहेत। 4 युन्यांनी 4 खाणे सांगितलेले आहेत, त्यापैकी ही पशुयुनी आहे। पशुना काय पाप पुण्य आहे का हो? काहीच नाही, पाप नाही पुण्य काही। तुकाराम महाराज म्हणतात पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग बघती। ते दोन्हीही सुंदर प्रकारचे भोग बघतात। आपल्याला बंधन आहे पण पशुपक्ष्यांना बंधन नाही। मग उपदेश कुणाला? ज्या भगवान परमात्म्याने आपल्याला हा जीव दिलेला आहे त्या जीवाला ज्ञानोबाराय उपदेश करतात। जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगजीव नारायण गायीन गुण तयाचे देवे दिला देय भजना गोमाटा तोया झाला फाटा बाधिकाचा। मग उपदेश कुणाला? ज्ञानोबाराय म्हणतात या मायाजाळ्यातून जो आपल्याला जीव मिळालेला आहे, या मायाजाळ्यातून जो आपल्याला जीव मिळालेला आहे, आपण त्या ह्याच्यातून जन्माला आलेलो त्याला तू शरण जा।
तुझा जन्म झाला म्हणून शरण जा. नवे नवे तर ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात की जो मला सर्व भावाने शरण येईल त्याला मी या जन्म मरणाच्या राहाटगाडग्यातून मुक्त करीन. जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन, जगजीव नारायण गायीन गुण तयाचे. मग अशा ओतक्रोत संसाररूपी सागरामध्ये अनेक प्रकारचे दुःख आहेत, कितीतरी आहेत, किती आपल्याला सांगता येणार एवढे आपले दुःख आहेत. पण या संसाररूपी सागरामध्ये इतकी दुःख आहेत, इतकी दुःख आहे की एखाद्या दगडाला जरी सांगितलं त्या दगडाला पाझर फुटेल. तुकाराम महाराज म्हणतात, अनेक दुःखे सांगू किती सकळ संसाराची स्थिती, नसाहे पाषाण फुटती भय काय चित्ती भरला शेत. आपलं मनामध्येच ती भीती आहे बाई, आहे की नाही. दुःखाचं आपल्या मनामध्ये आपण घर केलेलं आहे आणि त्या दुःखामुळे आपलं मन दुःख होतंय. मग या संसाररूपी सागरामध्ये कोणते 4 प्रकार दुःखाचे आहेत. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, गीतेमध्ये 4 प्रकारचे दुःख सांगितलेले आहेत. मग ते कोणते 4 प्रकार. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानु दर्शने. आता पहिलं काय आहे जन्म, दुसरं आहे आजारपण, तिसरं आहे म्हातारपण आणि चौथं आहे मृत्यू. तर आम्ही या 4ही गोष्टीमध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर जन्म काय आहे, पहिलं काय आहे जन्म. जन्माचं दुःख काय आहे. तर आता जन्माचं दुःख काय म्हटलं तर आपल्याला वाटतं जन्माला आलं की आपल्याला दुःख आहे का, आपण आनंदित असतो, पेढे वाढतो, बर्फी वाढतो, काही पण जन्माचं दुःख काय आहे. तर विचार करा, आता आपण इथे सर्वजण बसलेलो आहे आणि आपल्याला 4ही बाजून जरी हवा नाही तर पंख्याची हवा आपल्याला लागतेच. मग विचार करा, ज्यावेळी आपण आपल्या आईच्या उदरामध्ये होतो त्यावेळी आपल्याकरता आईच्या उदरामध्ये कोणत्या कंपनीचा पंखा होता का हो, कूलर, AC वगैरे या सुखसुविधा होत्या का, तर नाही. मग काय अवस्था होती आईच्या गर्भामध्ये, काय दुःख होतं. विष्ठा लेप चुवीकडे, नाकी तोंडी कुर्मीकडे, गर्भवासाचे गाडे कवनापुढे सांगावे. एवढं मोठं त्या गर्भवासाचं दुःख होतं की ते दुःख कुणापुढे सांगायचं आणि कुणाला सांगायचं. 4ही बाजूनी विष्ठेचा लेप होता, नाका तोंडामध्ये कुर्मी किडे जात होते आणि एवढं मोठं गर्भवासाचं दुःख सहन करून आम्ही आईच्या उदरातून बाहेर प्रवेश केला. काय सांगू गर्भीची यातना मज भुगीता नारायणा, मांसमळ मूत्र जाना क्षणोक्षणा ध्यात असे. मग तो आईच्या उदरातून तो जीव असतोय, तो आईच्या उदरातून देवाला हात जोडून नमस्कार करतोय आणि त्या देवाला म्हणतोय, बाबा रे मला एकदा या घाणीतून बाहेर काढ, मला इथं ठेवू नको, मला एकदा या घाणीतून बाहेर काढ. कबीर महाराज म्हणतात, ज्यावेळी आईच्या उदरामध्ये होता तेव्हा देवाला हात जोडून नमस्कार केला आणि बाहेर आल्याच्या नंतर तो बैमान झाला. अब तुम कब सुब्रोगे राम, गर्भपण मी हात जुडाया निकल हुआ बैमान. तो बैमानच झाला ना, शेवट बैमानच होतो. तुकाराम म्हणतात, एकदा आम्हाला ह्या दुःखाच्या वेगळं करा, आम्हाला एकदा ह्या दुःखाच्या वेगळं करा. परंतु भगवंत आहे, भगवंताला दया आहे. भगवंत म्हणतोय ठीक आहे, म्हणतोय की तुम्हाला या दुःखाचे वेगळे करायचं. आणि प्रत्येकाचा स्वभाव हा ठरलेलाच आहे, वेगवेगळा आहे. तर आपण इथे बसलेल्या मंडळांचा स्वभाव का एकत्र आहे का हो, एकच आहे का, नाही, वेगवेगळा आहे. मग भगवंत म्हणतात, तुम्हाला या जर दुःखाच्या वेगळं व्हायचं आहे ना तर ठीक आहे, म्हणजे मी तुम्हाला या दुःखाच्या वेगळं करायला तयार आहे, पण तुम्ही काय कराल. भगवंत म्हणतोय माझ्यासाठी तुम्ही काय कराल. मग तेव्हा आपण म्हणतोय, देवा तुझा आम्ही रात्रंदिवस चिंतन करू, एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरितांचे जाळे उगवून, आठवीन पाय हा माझा नवस, रात्रनी दिवस पांडुरंगा. पण आम्ही तसं करतो का हो. किती दिवस, आज 5 दिवस आणि 3 दिवस उरले, सप्ताह झाला, काला झाला की सगळं परमार्थ बंद. पुढचा आपला सप्ताह चालू झाला की तुम्ही काय आणि मी काय, सगळ्यांचं तसंच असतंय. पण आपण तसं करत नाही आहे. आपण देवाला वचन दिलेलं आहे की बाबा मी तुझं रात्र सोडून द्या, दिवस तरी 1 तास तरी अर्धा तास तरी भगवंताला देणं हे गरजेचं आहे, आजकालमध्ये देणं गरजेचंच आहे. मग हे आहे जन्माला येण्याचं दुःख. आता दुसरं काय आहे आजारपण. आता आजारपण म्हणजे काय हो. आजारपणमध्ये एकच प्रमाण आहे बघा, पाण्यातील मासा झोप घेईल कसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा काय. आता पाण्यामध्ये मासा कसा झोपतो हे जर आपल्याला पाहायचं असेल तर पहिला आपल्याला
त्याच्या वशामध्ये जावं लागेल, तरच आपल्याला समजणार. नाही आपण कितीही नदीकाठावर बसलो आणि पाण्यामध्ये मासा कसा झोपतो हे जर बघायला बघलं तर आपल्याला दिसेल का? नाही दिसणार. तसंच आजारपणाचं सुद्धा आहे. जेव्हा आपण आजारी पडू तेव्हा आपल्याला समजतं आपल्या मणक्यामध्ये किती गॅप पडलेले आहेत, आपले गुडघे किती दुखतात, आपले हात किती दुखतात, हे सगळं आपण आजारी पडू त्यावेळेलाच आपल्याला समजतं. आणि हे आहे आजारपणाचं दुःख. आता म्हातारपणाचं काय, म्हातारपणाची काय अवस्था आहे, काय दुःख आहे, कितीतरी दुःख आहे. आता तुम्हाला सगळ्यांना काकडा पाठ आहे बघा, आणि त्या काकड्यामध्ये म्हातारपणाची कितीतरी प्रमाण आलेत की नाही बाई, कितीतरी खूप आहे. मज नाही हात पाय डोळा पडली झापड, कर्णही बधीर झाले वाचा बोले बडबड, नाकमुख गळू लागले लाळ आणि शेंबूड, स्वानपरी गती झाली अवघी करीती हाड हाड. त्याला काय करतात, सगळे हाड हाड करतात, त्याचे इंद्रिय सगळे मावळलेले असतात, त्याचा काही उपयोगाचा नसतोय. आणि दुसरं किंवा जोवरी चलनगा तोवरी म्हणती माझा, मानी ती लहान थोर ध्येय सुखाची या काजा, इंद्रिये मावळली आला बाबूला आजा, कैसा विपरीत झाला देह नुये तोची दुजा. तोच देह होता, कमवतानाही तोच होता आणि नंतरही तोच होता, पण त्याची अवस्था काय झाली, बाबूल बुवासारखी झाली का नाही. पण आपण नवरा बायको एकत्र राहून 50-50 वर्ष संसार करतो की नाही. आता कुणाला तरी झाले असतील 50 वर्ष, पण एक दिवस बायको नवऱ्याला गाडो म्हटल्याशिवाय राहत नाही. आणि त्याला तुकाराम मी म्हणत नाही, तुकाराम महाराजचं प्रमाण आहे, बाईल म्हणे खरं मारता तरी बरे, नाशियेले घर तुंकोने. त्या बायकोला सुद्धा कंटाळा येतोय की बाबा हे काय गाढवासारखं हिथं तिथं बसतो, जिथं तिथं थुंकतोय, आणि त्या बायकोला सुद्धा त्याचा कंटाळा येतो. आणि हे आहे आजारपणाचं दुःख. आणि चौथं आहे ते मृत्यू. सगळ्यात मोठं दुःख म्हणजे मरणाचं आहे. सगळ्यात मोठं दुःख म्हणजे मरणाचं आले. ज्याचा जन्म झाला त्याला एक दिवस मरण हे अटळ आहे. जो खाटेवर आला तो ताटीवर जाणारच. ज्याचं बारसं झालेलं आहे त्याचं वर्षश्राद्ध, ज्याचं बारसं झालं त्याचं 12वं निश्चित आहेत. आणि ज्याचं वाढदिवस झाला त्याचं वर्षश्राद्ध ठरलेलंच आहे. मग आता तुम्ही विचार करा, आता आपल्या एखाद्या महिला मंडळ आपण इथे आपल्या एखाद्या नातेवाईकांचा कार्यक्रम काही जरी मोठा असला आणि आपल्याला आमंत्रण केलं, आता काय श्रावण महिना आहे म्हणून वास्तुशांती पूजा वगैरे असं घालतात किंवा मोठे वाढदिवस वगैरे, आणि त्या नातेवाईकाने आपल्याला जर आमंत्रण केलं आणि आपल्याला त्या जायचं आहे, तर आपला पहिला काय प्रश्न असतो की त्यांना आयर काय घ्यायचं, प्रेझेंट काय घ्यायचं, आपलं असं चालू असतंय, तेच आपल्याला असतंय. मग आपण येतो जांभळी नाक्याला आल्यानंतर काय घ्यायचं आपल्याला सुचत नाही. मग आपण एका दुकानात जातो, भांड्याच्या दुकानात गेल्यानंतर त्या दुकानदाराला आपण काय म्हणतो, मला एक बाबा चांगल्या क्वालिटीचा एक 15-20 किलोचा डब्बा द्या. मग दुकानदार आपल्याला 2-3 क्वालिटीचे डबे दाखवतोय, पित्तळचा, तांब्याचा, स्टीलचा असे डबे दाखवतोय. मग आपण त्या डब्याची दुकानदाराला किंमत विचारतोय आणि दुकानदाराने त्या डब्याची किंमत आपल्याला 2000 रुपये सांगितली. मग असं आपण महिलांनी कधी केलं आहे की लगेच 2000 सांगितले आणि पर्समध्ये काढून आपण महिला मंडळ आपण देतोय का हो? महिला खूप हुशार आहेत, कधी देणार नाहीत की. मग असं झाल्यानंतर सांगितलं, आपण त्या दुकानदाराला 2000 रुपये दिले आणि आपण तो डब्बा घेतला आणि आपण आलो. पण त्या दुकानदाराने असं केलं का, डब्याचे पैसे वेगळे आणि झाकणाचे पैसे वेगळे असं घेतलं का? नाही. डब्यासोबत झाकण फ्री, तसंच जन्मासोबत मरण ही फ्री आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, उपजल्या पिंडा मरण सांगा ते. या सृष्टीचा नियम आहे. या सृष्टीवर कुणीही जन्माला आला तरी त्याला येथे राहता येत नाही. तो कुणीही असू देत, त्याला इथे राहायची परवानगीच नाही, फक्त 7 चिरंजीव सोडले तर. 7 चिरंजीव कोण आहेत? अश्वत्थामा, हनुमान, विभीषण, परशुराम, व्यास, बळी आणि कृपाचार्य, हे 7 चिरंजीव आहेत का नाही? 9 भी मर गए, 10 भी मर गए 788, 33 कोटी देवता मर गई, पड़े कल की पाशी. जमका अजब तड़का बे, तू क्या जाने लड़का बे, पीर मर गए, पैगंबर मर गए जिंदा जोगी, जपी तपी संन्यासी मर गए हकीम रोगी. असं आहे. आपल्याला जन्माला आल्याच्या नंतर ते मरेपर्यंत एकंदरीत 16 सोळे आहेत की नाहीत बाई? 16 सोळे. त्यापैकी 14 सोळे चुकवता येतील, त्यापैकी 14 सोळे आपल्याला चुकवता येते. पण ज्ञानोबाराय म्हणतात, या देहरूपी गावाला आल्यानंतर
14 सोळे तुम्हाला चुकवता येतील, पण 2 सोळे चुकवता येतील. देयाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोळ्या, ना मनोची नाही धनंजया, जिया परी. बरोबर आहे का नाही? आपण काही केलं तरी आपल्याला ते चुकणारं नाही आहेत, आपल्याला ते हे करावेच लागतात. पण आपण जन्माला येतो, ते जन्माला येण्याची 3 कारणं घेऊनच आपण जन्माला येतो आहे. 3 कारणं घेऊनच आपण जन्माला येतो आहे. तर ती 3 कारणं कोणती आहेत? पहिलं आहे कर्म, दुसरं आहे पाप पुण्य आणि तिसरं आहे वासना. तर कर्म म्हणजे काय? केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐशे किती. आता पाप पुण्य, पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी, नरदेहा येऊनी हानी झाली. आता वासना, नको जाऊ मना वासनेच्या संगे, पाहत्या रावणा कैसे झाले. किंवा जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याचे अंगे झाले हरी रूप. हरिमुखे गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. ती वासना आपल्या हे वासना आहेत फक्त आपल्याला. मग मरतेवेळी ज्या मनुष्याची मरतेवेळी जी वासना राहते, त्या वासनेसाठी त्या मनुष्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. मी आता एक छोटासा रोहिदास महाराजांचा दृष्टांत सांगते. रोहिदास महाराज हे चर्मकार कुळामध्ये जन्म घेण्याआधी ते ब्राह्मण कुळामध्ये उच्च कोटीचे ब्राह्मण होते. उच्च कोटीमध्ये चांगल्या घराण्यातले ते ब्राह्मण होते. आणि आपले रोहिदास महाराज ज्या गावामध्ये राहत होते, त्या गावामध्ये सर्व लोक त्यांच्याकडनं पूजा विधी काही कार्यक्रम असू दे त्यांच्याकडूनच करून घ्यायचे. कुणाकडून? रोहिदास महाराजाकडून. आणि रोहिदास महाराज करून घ्यायचे. आणि त्या गावामध्येच एक राजा राहत होता. आणि त्या राजाला असं वाटलं की आता श्रावण महिना चालू आहे. आता श्रावण महिना म्हणजे आपण किती पवित्र म्हणतोय, उत्तम सर्व्यामध्ये श्रावण महिना पवित्र. आता बघा लास्टच्या सोमवारी कितीतरी लोक पूजा घालतात, श्रावण महिन्यात आपल्याकडून घालतात. तसं त्या राजाला वाटलं श्रावण महिना चालू आहे आणि आपण सत्यनारायणची पूजा आपल्या वाड्यामध्ये घातली पाहिजेत. आणि राजाने आपल्या प्रजा, तर राजाला काय, राजाला फक्त बोलायचं आहे. त्याला काय काम करावं लागतं आहे का? हो आपल्यासारखं धावपळ करावी लागते का? नाही, फक्त राजा बोले आणि प्रजा डोले. तसं राजाने फक्त त्याने प्रधानजीला सांगितलं की आपल्या वाड्यामध्ये सत्यनारायणची पूजा घालायची आणि तुम्ही रोहिदासाच्या घरी जाऊन तुम्ही आमंत्रण त्यांना द्या की उद्या वाड्यामध्ये या आणि पूजेला सुरुवात करायची. प्रधानजी गेला रोहिदासांच्या घरी आणि त्याने सांगितलं की उद्या वाड्यामध्ये पूजा आहे आणि तुम्हाला राजाने बोलवलेलं आहे. मग रोहिदास महाराज सकाळी उठले, आपले स्नान संध्या घरची पूजा वगैरे करून वाड्यावर गेले. वाड्यावर गेल्यानंतर मस्तपैकी तिथे पूजेचं सर्व साहित्य वगैरे संपूर्ण होतं आणि पूजा वगैरे त्यांनी व्यवस्थित पूर्ण पार पडली. रोहिदास महाराजांनी खूप सुंदर अशी पूजा वगैरे तिथं केली. आणि त्या राजाने त्यांना रोहिदास महाराजांना भरघोस असा म्हणता भरपूर हे दिला, दक्षिणा दिल्या. तर आपण कसं पहिला भटजी बघायला तर पहिला आपण त्याला बाबा दक्षिणा सांग. आणि त्या राजाने भरघोस असा दक्षिणा दिला. आणि तो दक्षिणा दिल्यानंतर त्यांना राजाने रोहिदास महाराजांना भर आयर केलं. धोतर वगैरे, जब्बा वगैरे, टोपी, उपरणं वगैरे हे पण दिलं. आणि जाताना त्यांना एक पायात घालण्यासाठी जोडा दिला. ते सर्व त्यांनी रोहिदास महाराज घेतलं आणि घरी आले. घरी आल्याच्या नंतर तो जोडा काय घेतला आणि एका देवळीत ठेवला. आता देवळी माहीत आहे ना, पहिला जुनी घरं होती बघा मातीची, तिथं एका भिंतीला 2-3. आमच्या गावाला पहिला त्या देवळीमध्येच गणपती पूजायची. एक चौकोनाची देवळी असायची. तेव्हा काय असे डेकोरेशन वगैरे नव्हतं. त्या देवळीमध्येच गणपती पुजवला जायचा किंवा लोक आपली काहीतरी वस्तू वगैरे ठेवायचं, अशा त्या देवळी असायचं. त्यांनी तो जोडा घेतला आणि त्या देवळीमध्ये ठेवला. आणि ती देवळी होती रोहिदास महाराजांच्या बरोबर खाटेसमोर. आणि ती उठता बसता ते सारखं त्यांना ते जोडा दिसायचा. आणि असं दिवसामागून दिवस गेले आणि काही कालांतराने रोहिदास महाराज आजारी पडल्यानंतर त्या खाटेवरच ते बसून राहायचे, झोपून राहायचे. आणि त्यांचं लक्ष सगळं त्या जोड्याकडे जायचे. आणि ते मनात म्हणायचे, मी आज बरा झालं असतो तर आज पायात जोडा घालून कुठेतरी बाहेर गेलो असतो. मी आज बरा असतो तर मी आज पायात जोडा घालून कुठेतरी पूजा करायला गेलो असतो. आज बरा असतो तर मी पायात जोडा घालून फेरफटका मारून, सगळं चिंतन त्यांचं त्या जोड्यामध्ये होतं. आणि असं करता करता रोहिदास महाराजांचं देह अवसान झालं आणि हे लोकातील यात्रा सोडून परलोकात निघून गेले. परंतु त्यांची जी वासना ज्या जोडामध्ये राहिली होती त्या कारणामुळे त्यांना चर्मकार कुळामध्ये हा जन्म घ्यावा लागला. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याचे अंगे झाले हरिरूप.
तर आपल्याला इथे एकंदरीत पाहता बघा, आपल्याला कुणाला इथं राहता येत नाहीत. आजा मेला पंजा मेला, बाप मसनात गेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाटील, भय आले मोठे, पंढरी वाचुनी दुजा नाही ठाव कोठे. मग एक बघा, जो कुणी असला तरी तिथे वसुलीबाजी चालत नाही. तुम्ही बाहेर कुठेही वसुली लावा, पण इथं तुमची वसुलीबाजी अजिबात चालत नाही. तुम्ही कितीही करा, त्याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. तुम्ही त्याला कितीही म्हणा मी एवढं देतो, नाही. पण आपल्या कुठल्याही कामासाठी आपण कुणाकडेही वसुली बाजू लावू शकतो, पण इथं वसुली चालत नाहीत. तुकाराम महाराजांचा बाई एक बघा अभंग आहे, प्रसिद्ध आहे. नको नको मना गुंतू माया जाळ, काळाला जवळी ग्रासायाला. काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बापा. सोडविना जेव्हा पाठीची बहीण, शेजेची कामेनी दूर नाही. सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भले भले. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रापाने वाचून या. तो अभंग पहा, त्या अभंगानं आपल्या मनाला उपदेश केलेला आहे. त्या अभंगाने ना आपल्या मनाला उपदेश केलेला आहे. आणि त्या मनाला, हे मना तू ह्या संसारामध्ये गुंतून राहू नको. ह्या मटक्या गाडग्यामध्ये जर तू गुंतून पडून राहिलास तर जेव्हा तुझ्यावर काळाची उडी पडेल तेव्हा तुला कोणीही सोडवणार नाही. भाऊ नाही, बहीण नाही, शेजारी नाही, सोरे नाही, राजा नाही. म्हणून तू याच्यामध्ये त्यांच्यामध्ये तू गुंतून राहू नको. जेव्हा तुझ्यावर काळाची उडी पडेल तेव्हा तुला कोणी सोडवणार आहे. तर कोण सोडवीन? तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रापाने वाचून या ह्या जगामध्ये. म्हणून त्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणाशी तू गुंतून राहा, त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. म्हणून ह्या जगामध्ये बाई कोणी कुणाचं नाहीत. आता आपल्यामध्ये कोरोना आला त्यावेळेला आपण सगळ्यांनी सामावून घेतलेला आहे, घेतलं आहे की नाही. आपल्या नातेवाईकांचा, आपल्या सगळ्या घरच्या लोकांचा सुद्धा आपण अनुभव घेतलेला आहे. त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. ह्या जगामध्ये कुणाचं कोणी नाही रे नाही, कुणाचे कोणी. अंतिम जाशील प्राण्या माझे माझे म्हणून. शेवट आणि पेट बघा, एकटाच तो होता. आणि पेटवणाऱ्याची बाई गर्दी खूप असते, पण पेटावं लागतं मात्र एकट्यालाच. म्हणून या जगामध्ये कुणाचं कोणी नाही आहे. आणि असं आहे जन्माचं दुःख. तसं एकंदरीत पाहायला गेलं तर नाना प्रकारच्या दुःखापैकी ही 4 दुःख महत्त्वाची आहेत, तसं जर पाहायला गेलं तर. म्हणून ज्ञानोबाराय आपल्याला आग्रह करतात, आपल्याला आग्रह करतात, तळमळीने सांगतात की जर तुला या भवसागरामधून, या जर संसारातून जर तुला बाहेर निघायचं असेल तर तू पहिला भगवंताला शरण जा. काय? तुला पहिला भगवंताला शरण जा. मग भगवंताला शरण जाण्याचं कारण कोणतं? भगवंताला आपल्याला शरण तर जायचंच आहे, पण भगवंताला शरण जायचं कसं? मग नाथ महाराज म्हणतात हरीकडे जायचं. हरिप्राप्ती करून घ्यायची असेल तर हरीकडे जायचं. हरीकडे जायचं म्हणजे सर्वप्रथम पहिला साधू संतांचं शरण जायचं. शरण जायचं आणि साधू संतांचे पाय धरायचं. काय? हरिप्राप्तीशी उपाय धरावे ते संतांचे पाय, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. मग हरीकडे कसं जायचं? आपण जर हरीकडे जायचं असेल तर हरीकडे कसं जायचं? आणि संतांचंच का? तर संत हे कोण आहेत? संत हे आपले ना वकील आहेत, आणि तुम्ही आम्ही कैदी आहोत. आणि आपलं हे संत हे कैदी आहेत. आणि हे जीव हा देव आहे, आणि जीवाची देवावर कृपा होण्याकरिता सर्वप्रथम आपल्याला साधू संतांना शरण गेलं पाहिजे, तरच आपली तिथून सुटका होते, नाही तर होणार नाही. मग त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? काहीतरी करायला पाहिजेत ना. आपल्या मनामध्ये तळमळ पाहिजेत की बाबा आपल्याला जर ह्याच्यातून, ह्या भवसागरातून सुटायचं असेल तर काय केलं पाहिजे? मग आपण नामस्मरण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, किंवा वाचन केलं पाहिजे. आपल्याला जिथं जेवढं भेटेल तेवढं करायला पाहिजे. संताविना प्राप्ती ऐशी वेद देती ग्वाही. वेदसुद्धा आपल्याला सांगतात की तुम्ही असं हे करायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये एक आता बघा, एक त्याच्यामध्ये एक सुंदर दृष्टांत आहे. कुणाचा? एक महात्माजी असतोय आणि तो भारत भ्रमण करत असतोय. तो महात्माजी भारत भ्रमण करत असतो, आणि भारत भ्रमण करत असताना तो एकदा त्या जंगलाच्या दिशेने तो चालत असतोय. जंगलाच्या दिशेने चालत असताना
संध्याकाळ होतं. जशी संध्याकाळ व्हायला लागली तशी अंधार पडू लागतो घेण्या. जर संध्याकाळ वाढेल तर अंधार पडू लागला आणि त्या घनदाट जंगलातून तो महात्मा चालत असताना त्याला प्रश्न पडतोय की ह्या एवढ्या मोठ्या जंगलातून मी जर चालत राहिलो तर काही पशुप्राणी असतील, जनावरं असतील आणि मी जर असंच चालत राहिलो तर माझं काही खरं नाही आणि त्यासाठी कुठेतरी मला निवारा शोधावा लागेल. म्हणून तो महात्माजी काय करतो, कुठेतरी आपल्या आज राहण्याचा कुठेतरी सोय करायला पाहिजे, कुठेतरी वस्तीचं आपले कुठेतरी बघावं लागतं. म्हणून तो महात्माजी चालत असतो आणि चालताना खूप लांब त्यांना एक झोपडी दिसते. खूप लांब झोपडी असते आणि त्या झोपडीतून बारीक मंद असं प्रकाश बाहेर दिसतो. मंद प्रकाश आल्यानंतर त्याला थोडा जरा असं वाटते की बाबा तिथं काहीतरी आहे, आपण तिथपर्यंत जाऊ शकतो आहे. मग महात्माजी त्या झोपडीच्या दिशेने चालत असतात. त्या झोपडीपाशी गेल्यानंतर महात्माजी बाहेरून आवाज देतात, कोणी आहे का आतमध्ये, कोणी आहे का आतमध्ये, असे 2-3 वेळा आवाज देतात. मग त्या झोपडीतून एक ग्रस्त बाहेर येतो आणि बाहेर आल्यानंतर तो ग्रस्त काय करतो, महात्माजींना पाहिल्याबरोबर पहिला त्यांना नमस्कार करतो. कोण तो ग्रस्त. केल्यानंतर मग त्याला महात्माजींना वाटतं की हा दुसरा तिसरा कोणी नसून हा पारधीच असावा. त्या महात्माजींना वाटलं की हा पारधी असावा आणि त्या महात्माजींनी त्या पारधीला काय सांगितलं की मी असं आहे, भारत भ्रमण करत आहे आणि मला आजची रात्र तुमच्या घरी मला ठेवून घ्या आणि मी उद्या सकाळी मी जाईन आणि मला आजची रात्र तुम्ही घ्या ठेवून, असं त्यांनी त्याला सांगितलं. मग पारधी दादा काय म्हणाला, ठीक आहे म्हणायला लागला, तुम्हाला जर इथं राहायचं आहे ना तर तुम्ही राहू शकता, तुम्ही इथं राहू शकता. आणि मग ते त्या रात्री त्या ह्याच्याकडे राहिले, कुणाकडे, पारधीदादांच्या घरी राहिले. राहिल्यानंतर पहाट झाली, पहाटे लवकर उठले आणि पारधीदादांच्या घरातील सर्व मंडळांनी त्या महात्माजींच्या पारधीदादांच्या ज्या घरामध्ये कुटुंब होतं त्या सर्व कुटुंबियांनी पारधीदादांच्या पाया पडले, नमस्कार केला आणि महात्माजी जायला निघाल्यानंतर पारधीदादा म्हणायला लागला, का हो महात्माजी, तुम्ही आमच्याकडे आजची रात्र तुम्ही राहिला परंतु तुम्ही आमच्या घरचं पाणी नाही घेतला, अन्नसुद्धा घर केलं नाही, असं का तुम्ही केलं? तर काय केलं तुम्ही, आमच्याकडे काही जेवण नाही घेतलं, काही नाही केलं, फक्त तुम्ही निवाऱ्यासाठी आमच्याकडे आलेला होता, ह्याच्यावरती तुम्ही काहीसुद्धा घेतलेलं नाही, तुम्ही असं का केलं? आणि त्या पारधीदादांचं मन अंतकरून भरून आलं आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले की काय याने आमच्या घरातलं अन्न पाणी नाही घेतलं, काय असेल. तेव्हा तो महात्माजी म्हणायला लागला की मी भारत भ्रमण करत आहे आणि मला कधी अन्न मिळेल आणि कधी नाही ते काय आपल्याला माहीत आहे का? तर त्या लोकांना कुठे मिळेल, निवारा मिळेल किंवा कुठे अन्न मिळेल, पाणी मिळेल, तिथंच ते लोक घेणार आहेत, बाकी कुठे घेणार आहेत का? तर नाही. आणि ते महात्माजी म्हणाले मी भारत भ्रमण करणारा आहे, त्याच्यासाठी मी एकच टाईम जेवण जेवतो आहे. काय एकच टाईम जेवण जेवतो, त्याच्यामुळे मी काल दुपारी जेवण जेवलेलो होतो, त्यासाठी मी आज तुमच्याकडे रात्री जेवलेलो नाही आणि परत जर मी ह्या दिशेने आलो तर तुमच्या घरी मी नक्की जेवायला येईन, असं म्हणून ते महात्माजी निघून गेले. असं करता करता 1 वर्ष गेली, 2 वर्ष गेली, 3 वर्ष गेली आणि परत महात्माजी त्याच रस्त्याने तिथं परत आले. आणि परत आल्यानंतर त्या महात्माजींना आठवलं की अरे मी म्हणे पारधीदादांना तर वचन दिलेलं आहे आणि ते वचन पूर्ण केलं पाहिजेत आणि पारधीदादांच्या घरी मला जायला पाहिजेत आणि त्यांच्याकडे वस्ती राहायला पाहिजेत. म्हणून तो महात्माजी पारधीदादांच्या घरी गेला आणि दारात उभा राहिल्यानंतर त्यांनी परत आवाज दिला, तर घरामध्ये कोण आहे का? मग पारधीदादांनी आतूनच तो आवाज ओळखला की त्या पारधीदादांना असं वाटलं की मी केव्हा तरी आवाज ऐकलेला आहे, मी कुठेतरी आवाज ऐकलेला आहे. तर आपल्याला कोणीतरी आवाज दिला तर बघ आपण विसरतोय का? नाही विसरत. ते आपण म्हणतो ना या ताईंचाच तो आवाज आहे आणि त्या ताईच असतील किंवा ओळख जरी नसली तरी आपण म्हणतो तो आपण आवाज कुठेतरी ऐकलेला आहे. असं म्हणून तो पारधी घरातून बाहेर आला आणि आल्यानंतर पाहतोय तर काय, जो 3 वर्षापूर्वी त्यांच्या घरी तो महात्मा आलेला आणि तोच महात्मा त्यांच्या दारात परत उभा होता. आणि ते पाहिल्यानंतर त्या पारधीदादाला एवढा आनंद झाला की खूप आनंद झाला. आपल्याला कसं आपल्या घरी जर कोणी आलं तर आपल्याला आनंद वाटतोय आणि आपण त्याचं हे करतोय, घरात सन्मान वगैरे करून आपण त्यांना हे करतो, जेवण वगैरे. तसं त्यांना त्या पारधीदादाला खूप आनंद झाला, एवढा आनंद झाला
आणि त्या पारधीदादांनी काय केलं, आपल्या घरातल्या सर्व कुटुंबांना बाहेर बोलवलं, त्यांचे पाय वगैरे धुतले आणि सन्मानाने त्या महात्माजींना घरात घेतले, बसले वगैरे सर्व झाल्यानंतर पारधीदादा काय म्हणतो त्यांना, तर महात्माजी तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे काय, तर तुम्ही मला वचन दिला होता की परत केव्हा तरी मी येईन तेव्हा मी तुमच्या घरी जेवायला येईल. तर महात्माजी म्हणतात हो म्हणतात, मला चांगलं माहीत आहे, मी त्याच्यासाठीच तर मी इथं आलेलो आहे. मग तेव्हा पारधीदादा काय म्हणतोय, तुम्हाला इथं आमच्या इथं शिजवलेलं अन्न मिळणार नाही, तुम्हाला इच्छा भोजन मिळेल, की आमच्या घरात तुम्हाला शिजवलेलं अन्न भेटणार नाही, तुम्हाला इच्छा भोजन मिळेल. तर इच्छा भोजन मिळाल्यावर आता त्यांना काय माहीत की काय इच्छा भोजन आहे. महात्माजी म्हणायला लागले म्हणजे काय, तर आम्ही शिजवलेलं अन्न, आम्ही जे शिजवून देईन तेच तुम्हाला खावं लागेल. कोण, आपले पारधीदादा महात्माजीला म्हणायला लागले. आता त्या पारधीदादाला काय माहीत की हा महात्माजी खातोय का नाही खातोय, का माळकरी आहे का काय आहे. मग त्या पारधीदादाने सांगितलं, पारधीदादा म्हणायला लागला, म्हणे महात्माजी तुम्ही सांगा म्हणे तुम्हाला कोणता पक्षी आवडतोय, काय तुम्हाला सांगा म्हणे तुम्हाला कोणता पक्षी आवडतोय. आता हे महात्माजीने म्हणले पक्षी कशाला, ह्याला का माताजींना काय माहीत की खायचं आहे की नाही खायचं आहे. तर महात्माजी म्हणाले म्हणे पक्षी कशाला, तर पक्षी कशाला, तर खायला. अहो पक्षी कोण खातं आहे का, तर नाही म्हणे आमच्याकडे हेच जेवण आहे, तुम्हाला कोणता पक्षी आवडतो तेवढं त्या पक्ष्याचं नाव सांगा, कारण का आम्ही जातीने पारधी आहोत आणि सर्व पक्ष्यांचं जास्तीत जास्त ज्ञान आम्हाला आहे, आणि तुम्ही तुमच्या आवडीचा पक्षी सांगा, तो तुम्हाला इथं दिला जाईल. मग त्या महात्माजींनी त्या पारधीदादांचं अंतःकरण वगैरे पाहिलं आणि त्यांना वाटलं की हा पारधीदादा खूप भोळा आहे हो आणि साधा आहे, आणि त्यांचं अंतःकरण खूप पवित्र आहे, शुद्ध मनाचं आहे, आणि एवढा माझा पारधीदादा भोळा आहे, त्याला काहीच कळत नाही. ठीक आहे म्हणायला लागला, तुला पक्षीच आणून द्यायचा आहे ना, तर ठीक आहे म्हणाले पक्षी तुम्ही घेऊन या, पण मी सांगेल तो पक्षी तुम्हाला आणावा लागेल. मग महात्माजी सांगायला सुरू करतात, पारधीदादा ऐका म्हणायला लागले, जो मी पक्षी सांगेन तोच तुम्ही आणावा लागेल, दुसरा पक्षी मला चालणार नाही. असा पक्षी आणा की त्या पक्षाला 4 हात असले पाहिजेत, 4 हात असले पाहिजेत. असा पक्षी घेऊन या की त्या पक्षाच्या डोक्यावर मोराचं पीस पाहिजेत. असा पक्षी पारधीदादा घेऊन या की त्या पक्षाने पितांबर नेसलेला पाहिजेत. आणि असा पक्षी घेऊन या पारधीदादा, असा पक्षी घेऊन या की सर्व विश्वाचं तेज त्या पक्षावर पाहिजेत, आणि तुम्ही हा पक्षी तुम्ही घेऊन या. आता त्या पारधीदादाला काय माहीत, पारधीदादा मागचा पुढचा विचार न करता सुटला आणि पण जाताना एक सांगितलं, कोणाला, महात्माजींना सांगितलं, मी जोपर्यंत तो पक्षी आणत नाही तोपर्यंत तुम्ही इथून आलायचं नाही, आमच्या घरातून जायचं नाही. ते म्हणाले मी जाणार नाहीत, फक्त तुम्ही तो पक्षी घेऊन या, मी इथंच राहणार आहे, आणि तुम्ही तो पक्षी आणायला जा. मग त्यांनी तो पक्षी आणायसाठी, त्यांना माहीतच नाही हा पक्षी आहे का कोण आहे, काही माहीत नाही. मागचा पुढचा विचार न करता पारधीदादा निघून गेला. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, म्हणता 1 हप्ता म्हणता, आणि सप्ताह पूर्ण झाला म्हणण्यात काही हरकत नाही. तिकडे पण तो पारधीदादा खूप टेन्शनमध्ये होता, परेशान होता, कारण का त्याला दुःख का वाटायचं, माझ्या घरी महात्माजी उपाशी आहे, त्यांना त्याचं दुःख वाटायचं. आणि ज्या महात्माजींनी मला पक्षी सांगितला आहे त्या पक्षाचं वर्णन, तो पक्षी मला अजून भेटलेला नाही आहे, आणि करायचं तरी काय. बघा तुकाराम महाराज म्हणतात बघा, सोन्याचे पर्वत अवघे करी ती पाशानं, अवघे रानोरानं तरी परी ते दुर्लभ विठोबाचे पाय. किती आता तो किती दिवस फिरला, तर ते काय पक्षाचं हे वर्णन होतं का हो. ज्या महात्माजींनी सांगितलेलं ते पक्षाचं वर्णन नव्हतं, ते कुणाचं वर्णन होतं, भगवान परमात्म्याचं वर्णन होतं. पण त्या ह्याला पारधीदादाला काही कळालंच नाही, हे कुणाचं वर्णन आहे, पक्षी आहे का देव आहे, त्याला काही कळालं नाही. आणि तो शोधत निघाला. आणि आता तो किती दिवस फिरला तर तो पक्षी मिळेल का, नाही मिळणार, कारण ते दुर्लभ आहे, त्याचं भगवंत भेटणंच दुर्लभ आहे. आता एवढ्या महात्माचे साधुसंत मध्ये आपण कीर्तनामध्ये किती ऐकतोय बघा. आता बाईंच्या स्वप्नात आला असेल, पण आमच्या अजून स्वप्नात भगवंत पांडुरंग आलेला नाही आहे.
कारण का तुम्ही तेवढं कष्ट केलेलं आहेत, आम्ही आता चालू केलेलं आहे, येईल तेव्हा येईल. आपल्यामध्ये ज्येष्ठ नागरिक कीर्तनकार म्हणजे आपल्या आवडते, सर्वांच्या लाडक्या आणि सर्वांना प्रेम करणाऱ्या, आणि तुम्ही सगळीच इथली जुनी मंडळ आहेत, गाडीताई वगैरे ह्या सगळ्या पिंगळेताई वगैरे ह्या जुने ह्या मंदिरात त्यांचं हे असायचं भजन, दर सोमवारी भजन असायचं. ही सगळी जुनी जाणकारी मंडळी आहेत. तसंच तो पारधीदादा खूप फिरायला लागला आणि आता पारधीदादाने ठरवलं आता काय करायचं म्हणायला लागले. आता तर त्या महात्माजींनी वर्णन केलेलं पक्षी मला तरी भेटलेला नाही आहे, नाही करायचं तरी काय. आणि मी माझा चेहरा घेऊन महात्माजीला मी दाखवायला जाणार नाही, घरी तरी मी परत जाणार नाही. आणि आता करायचं काय. त्याने आता ठरवलं उद्या जर मला पक्षी नाही भेटला तर अग्नीमध्ये उडी मारायची. मग काय करायचं तर दुसऱ्या दिवशी उजाडलं, 7 वाजले, 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले तरी तो पक्षी त्या पारधीदादाला भेटला नाही. मग त्या पारधीदादाने काय केलं, तिथलीच एक लाकडं वगैरे जमा केली आणि तिथे अग्नी तयार केली, चित्ता तयार केली, अग्नी तयार केली. आणि त्याने असं मनामध्ये ठरवलं की आपण 3 फेरे मारायचे असतात, तर 3 फेरे मारायचं आणि अग्नीमध्ये उडी मारायचं. पहिला त्यांनी एक प्रदक्षिणा केली, दुसरी प्रदक्षिणा केली, तिसरी प्रदक्षिणा करणार आणि उडी मारणार, तेवढ्या जगाचा बाप त्यांच्या पाठीवर येऊन बसला. कोण? जगाचा बाप त्या पारधीच्या खांद्यावर येऊन बसला. खांद्यावर येऊन बसल्यानंतर आता त्यांना काय असं मागचं दिसत नव्हतं की कोण आहे काय आहे. मग त्यांनी पारधीदादाने असं फक्त मागे वळून पाहिलं. वळून पाहिल्यानंतर त्यांना फक्त अर्धच दिसलं, पण पूर्ण दिसलं नाही. त्यांनी काय केलं, असं मागे हात केला आणि पुढे आपल्या समोर घेतला की काय आहे बघूया म्हणून. आणि तो समोर असं पक्षी धरल्यानंतर त्यांनी पहिला महात्माजींनी जो पक्षी सांगितलेला आहे त्याचं पहिला ते तंतोतंत त्यांनी वर्णन केलं की तोच पक्षी आहे की नाही. महात्माजींनी सांगितलं आहे तसं, तर ते बघतात तसाच्या तसा तो पक्षी होता. आणि तो पक्षी असं होता आणि त्या पक्ष्याला त्यांनी काय केलं, आपल्या जाळ्यामध्ये घेतलं. पण पारधीदादा जातेवेळी, घरातून जातेवेळी त्यांनी एक भावाचं जाळं नेलं होतं. भावबळे आगळे एरवी नाकळे कर तरी आवळे ते सारे. त्या भावरूपी जाळं ते घेऊन गेलेले होतं आणि त्या भावरूपी जाळ्यामध्ये त्या पक्ष्याला ठेवलं. आणि त्याने काय केलं, घेतलं आणि पाठीवर टाकलं आणि चालायला लागले. घरी जायला निघाले. घरी जातात आणि त्या पक्ष्याला म्हणायला लागले, काय रे बाबा, 8-9 दिवस झाले मी तुझ्यासाठी मी इकडे. आणि त्यांना पक्षी मिळाला म्हणून एवढा आनंद पण झालेला होता. आणि दुःख ह्याचं बाई वाटायचं की माझ्या घरी महात्मा 7 दिवस उपाशी आहे, त्याचंही त्यांना दुःख पारधीदादाला वाटायचं. आणि तो काय म्हणायचा, काय रे बाबा, मी पहिल्या दिवशी घरातून निघालो, त्या दिवशी जर तू भेटला असता तर किती बरं झालं असं म्हणायचं. आणि त्याला बुक्याने मारायचं. कुणाला? त्या पक्ष्याला. आणि पुढे जायचं, परत म्हणायचे, काय रे बाबा, माझा महात्माजी तुझ्या पायात 8 दिवस उपाशी आहे आणि त्या दिवशीच मिळालं असतं किती बरं झालं असं म्हणायचं. आणि बुक्याने मारीत त्यांनी पारधीदादाने आपल्या घरापतर घेऊन आले. घरापर्यंत घेऊन आल्याच्या नंतर आणि इकडे आपलं महात्माजी आपले समाधी लावून वगैरे नामस्मरण करीत बसलेले होते. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. असं इकडे महात्माजींचं भजन, अंतकरणातून त्यांचं भजन चालू होतं. आणि पारधीदादा आला आणि पारधीदादा आल्यानंतर ते महात्माजी, त्यांना काय वाटलं नाही की हासाच बसलेला आहे, तो कशासाठी बसला आहे, काय केलं त्याला काहीच माहीत नाही. आणि आल्यानंतर मोठमोठ्याने ओरडू लागला, महात्माजी तुम्ही सांगितलेला पक्षी मी घेऊन आलो, महात्माजी तुम्ही सांगितलेला पक्षी मी घेऊन आलो, असं मोठमोठ्याने ओरडू लागला.
आणि ओरडल्यानंतर त्यांनी काय केलं, पाठीमागचं आपलं ते जाळं, पाठीमागे जाळं टाकलेलं ते जाळं घेतलं आणि त्या महात्माजींच्या असं जोरात पुढे ढकलून फेकून दिलं. फेकून दिल्यानंतर इकडे महात्माजी आपलं नामस्मरणामध्ये तल्लीन होते. ते फेकल्यानंतर महात्माजींचे खडकन डोळे उघडले की काय पडलं हे बघण्यासाठी. आणि पाहतात तर काय, त्या जाळ्यामध्ये जगाचा बाप त्यांच्यासमोर पक्षाचं रूप घेऊन त्यांच्यासमोर उभा होता. आणि नंतर त्यांनी काय केलं, त्या जाळ्यातून महात्माजींनी जाळ्यातून बाहेर हळूहळू काढलं आणि त्या देवाला म्हणाला, का रे बाबा, तू एवढं मी त्या पारधीला सांगितलेलं तसाच्या तसा तू रूप घेऊन तू इथं आलास, पण मला सांगा म्हणायला लागले. महात्माजी म्हणायला लागले, का रे देवा, तुला इथे येईपर्यंत कष्ट झाले नाहीत का, तुला काही त्रास झाला का. आणि आपलं हे करून उपरणं घेतलं आणि देवाचं अंग सगळं पुसायला लागलं आणि हळूहळू, पण एवढं त्यांच्या डोळ्यातून धारा वाहत होत्या त्या महात्माजींच्या की अंतःकरण भरून आलेलं होतं. आणि का रे देवा, तुम्हाला काय त्रास वगैरे झाला नाही काय. देव म्हणतो, आता काय सांगू तुम्हाला महात्माजी, मला किती त्रास झाला आहे ते. तुमचा हा पारधी दादा म्हणायचा, मी ज्या दिवशी घरातून बाहेर पडलो त्या दिवशी जर मिळाला असतात तर बरं झालं नसतं का, माझा महात्माजी तिकडे उपास आहे असं म्हणायचा आणि मला बुक्क्याने मारायचा. आणि असं करत मला आता इथपर्यंत आणलेलं आहे. आणि महात्माजीने काय केलं, त्याचं अंग वगैरे सर्व पुसून व्यवस्थित हे केलं. तर मला सांगायचं काय, तर महात्माजी हा एक संत आहे आणि पारधी हा जीव आहे आणि पक्षी हा देव आहे. संत जीवाची संतावर कृपा होण्यासाठी संतरूपी महात्मरूपी संतांना मध्यस्थी ही करावी लागते. मग तुम्ही आता विचार करा, जर आपण जर भगवंताला शरण गेलो तर आपला भगवंत उद्धार करणार नाही का हो. पण आपण शरण गेलं पाहिजेत ना. आपण शरण जाण्याच्याऐवजी भलतीकडेच भटकायला जातोय, भलतीकडेच काहीतरी करतोय. पण ते करण्याआधी फक्त भगवंताचं नामस्मरण करा. आणि आजकाल ह्या कलियुगामध्ये आणि आज ह्याच्यामध्ये खूप त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. तुम्ही कितीही कमवा काय, आता आपण संसार करतोय आईवडील आपल्याला लग्न लावून देतात. आपल्याबरोबर आईवडील येतात का हो, चल बाई तुझा संसार अदा करून देतो, तुला कसं शिकवतो, येतात का बाई, नाही येणार. मग आपण बघूनच संसार करतो. घरातली व्यक्ती बाई सांगते की असं कर, कुठपर्यंत सांगणार, थोडंच सांगणार. मग आता आपल्याला परमार्थ थोडा जाऊ दे, तुमचं ऐकून का होईना मला समजला, मग करायला काय हरकत आहे. बाई बोलल्या तर बोलू दे, तिला काय येतं आहे. आमच्या बाई बोलणार नाही, बोलले तर बोलते, तिला काय येते. आज नाही येईल तर बाई उद्या येईल ना, उद्या नाही तर पुढे येईल. पण आपण मागे हटायचं नाही. तसं आपण मागे हटायचं. मग आपण त्याच्यासाठी काय करायचं की भगवंताला शरण गेलं पाहिजे. भगवंताला शरण गेल्याशिवाय आपल्याला कुठलाही मार्ग नाही आहे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, येत एक चिलेला तरले, जे सर्व भावे मज भजले, एलीच तया सरले, माया जळ. सांगायचं तात्पर्य काय, सगळ्यांनी हा परमार्थ आहे. आणि इथं हे मंदिर म्हणताना खूप जुनं काळाचं आहे आणि खूप वास्तविक आहे. आणि इथं नवीन लोकांना ही लोक आपल्यासारख्यांना चान्स देतात. आणि त्याचं आपण सोनं करण्याचं, काही थोडं का होईना पण बोलायचा प्रयत्न करायचं. आणि तसं बाई सांगायचं म्हटलं तर मला इथपर्यंत पोचवण्याचं माझे पती, मला कुणाचा साथ नसलं तर माझ्या पतीने मला इथपर्यंत बसायची परवानगी दिली. आणि कुठेही जरी असलं तर मी कोणी नसलं तरी माझे पती म्हणतात, चल मी आपण तुझ्याबरोबर येतो, हरिपाठाला चल, कीर्तनाला चल. आपल्या घरच्या लोकांची साथ असली की बाई कुठेही घाबरत नाही. मग ते बाकीची कितीही बोलू देत. असो, यथामती यथाशक्ती या ओवीवर मी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे काही चुकलं असेल तो माझा बुद्धीचा दोष आहे. तुम्ही सगळी थोर मंडळी आहात, चुकलं तर काय माफ करा. आणि झालेली सेवा या पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, माऊलीच्या चरणी, तुमच्या सर्व संतांच्या चरणी समर्पित करून मी सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल 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 विठ्ठल.